नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे सेटची जी परीक्षा जी झाली होती ती 23 जून 2019 23 जून 2019ला जी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेतील पेपर 1 आणि एकूण 50 प्रश्न पहिल्या पेपरमध्ये असतात, त्याच्यासाठी 100 मार्क असतात. दुसरा जो पेपर असतो तो तुमच्या विषयाचा असतो, पण हा पहिला पेपर जो असतो तो सर्वांचा एकसारखा असतो. त्याच्यामध्ये जो सेट ए आहे, त्याच्यातील युनिट नंबर म्हणजे पहिला पेपर जो आहे त्यातला जो युनिट नंबर 2 आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड, त्यामधील 5 प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर चला, तर या प्रश्नपत्रिकेतला हा आहे 6वा प्रश्न आणि आपल्या व्हिडिओमधला आहे पहिला प्रश्न. प्रश्न काय आहे? सत्य शोधनासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय. ऑप्शन आहेत प्लेटो, सॉक्रेटिस, फ्रोबेल, हर्बार्ट. याच्यातलं उत्तर आहे बी, सॉक्रेटिस. संवाद पद्धती जी टीचिंगची पद्धती आहे ती कुणी दिलेली आहे? सॉक्रेटिस यांनी दिलेली आहे. परंतु प्लेटोबद्दल जर बघायचं झालं तर या प्लेटोबद्दल, हा प्लेटो जो आहे ते आदर्शवाद सिद्धांत याचे जनक आहेत. प्लेटोन हे आदर्शवादाशी संबंधित आहेत. फ्रोबेल जे आहेत त्यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता आणि या फ्रोबेल यांनी आपल्याला बालवाडी शिक्षणाची संकल्पना दिलेली आहे. 1837 साली पहिली किंडरगार्टन शाळा त्यांनी स्थापन केलेली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणावर फ्रोबेल यांचा मोठा प्रभाव आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे हार्बार्ट. आता हार्बार्टची पंचपदी यासाठी हार्बार्ट हे ओळखले जातात. या पंचपदीचा वापर करून अध्यापन केले जाते आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे सॉक्रेटिस. ज्या सॉक्रेटिसनी आपल्याला डायलॉग मेथड फॉर डिस्कवरिंग द ट्रूथ ही दिलेली आहे. सत्य शोधनासाठीची संवाद पद्धती सॉक्रेटिस यांनी दिली. हे उत्तर आहे बी. प्रश्न 7वा आहे. प्रश्न काय बघा, जर एक चल नामांकन श्रेणीवर म्हणजेच नॉमिनल स्केलवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर म्हणजेच इंटरवल स्केलवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती ही टिंबटिंब असेल. In one variable is measured on nominal scale and other variable is measured on interval scale, the appropriate research method will be experimental method, case study method, cross sectional method आणि correlational method. प्रायोगिक पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, तिर्यक छेदात्मक पद्धती आणि सहसंबंध पद्धती. तर यामध्ये एक चल नॉमिनल स्केलवर आणि दुसरे चल हे इंटरवल स्केलवर मोजले जात असेल तर संशोधन पद्धती कोणती वापरावी? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धती हे उत्तर आहे. आता व्यक्ती अभ्यास पद्धती आणि क्रॉस सेक्शनल पद्धती या ज्या पद्धती आहेत त्या तशा नॉन प्रायोगिक मेथड्समध्ये गणल्या जातात. याच्यामध्ये निरीक्षणाला खूप महत्त्व असते, पण प्रायोगिक पद्धतीमध्ये मात्र चलांना म्हणजेच व्हेरिएबल्सला खूप महत्त्व आहे. तर यामध्ये मुलांचं सहसंबंध पद्धती आणि प्रायोगिक पद्धतीमध्ये, पण प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रामुख्याने व्हेरिएबल्स हे वापरले जातात. जरी ते नॉमिनल स्केल आणि इंटरवल स्केलवर मोजले जात असेल तरीसुद्धा या ठिकाणी प्रायोगिक पद्धती हे उत्तर आहे 100% बरोबर.
experimental method will be used for if one variable is measured on nominal scale and other variable is measured on interval scale. The appropriate research method will be experimental method. A is your प्रश्न आहे पुढचा. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. इथं नाही म्हटलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथिसिस. आणि या ठिकाणी आपण पर्याय बघितले तर तपासणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत, संबोध, स्पष्टता. आता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथिसिस. टेस्टॅबिलिटी पाहिजे का? पाहिजे. ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता तर पाहिजेच, सब्जेक्टिव्हिटी नको आहे, वस्तुनिष्ठता हवी आहे, हे पाहिजे. कॉम्प्लेक्सिटी पाहिजे का? कॉम्प्लेक्सिटीची काय गरज आहे? हायपोथिसिस कॉम्प्लेक्स असायला पाहिजे का? नाही गरज. मग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. म्हणजेच काय की हे जे आहे गुंतागुंत, हे आपल्या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. म्हणून कॉम्प्लेक्सिटी इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथिसिस. दिस इज आन्सर. जाता जाता आपण बघूया हायपोथिसिस म्हणजे तरी काय हो. संशोधनामध्ये परिकल्पना ही चाचणीसाठी मांडलेली तात्पुरती असते, जी प्रयोग किंवा निरीक्षणाद्वारे सिद्ध किंवा खोडली जाऊ शकते. बरोबर. हे समस्येचे तात्पुरते उत्तर असते आणि ते पुढे जाऊन काय होते? टेस्ट केले जातं. म्हणजेच टेस्टॅबिलिटी आली. म्हणजेच काय आली? टेस्टॅबिलिटी. ऑब्जेक्टिव्ह लेवलला टेस्ट केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये पार्शलिटी होणार नाही याची दक्षता घेणे, म्हणजे ती ऑब्जेक्टिव्हिटी असते. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असते. कॉम्प्लेक्सिटीमध्ये हे मात्र नसतं. म्हणून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, ऑब्जेक्टिव्हिटी, टेस्टॅबिलिटी हे सगळे वैशिष्ट्य आहेत. पण कॉम्प्लेक्सिटी हे काय परिकल्पनेचे, चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहे असे म्हणता येत नाही. म्हणून हे वैशिष्ट्य नाही. गुंतागुंत हे वैशिष्ट्य नाही आणि सी हेच आपले उत्तर आहे. प्रश्न बघा काय आहे. प्रश्न आहे, जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. If mean and median of a frequency distribution are of 20 and 22 respectively, then the mode of distribution will be. अनुक्रमेचा अर्थ काय होतो? म्हणजेच काय की इथे मीन हा किती आहे? मीन हा आहे 20. इथं मीन लिहितो मी. आणि मीडियन किती आहे हो? मीडियन आहे 22. ठीक आहे. आता आपण बघूयात. मीन 20 आहे आणि मीडियन 22 आहे. सूत्र काय आहे? मोडचं सूत्र. आणि मोड विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? मोड विचारलेला आहे. तर हे मोड जे आहे ते विचारलेलं आहे. मग मोडचं सूत्र काय हो? इथं बघा, मोड बरोबर 3 गुणिले मीडियन. आता मी थोडक्यात लिहितो. मीडियन वजा 2 गुणिले मीन. इथं मीन आपण पूर्ण लिहूया. ठीक आहे. आता हे जे आहे ते आहे सूत्र. आता याच्यामध्ये त्याने मीडियन दिलेलं आहे, मीन दिलेलं आहे. आता मीन, आपला मीन किती आहे? मीन आहे 20. मीडियन किती आहे? मीडियन आहे 22. म्हणजेच काय हो? आपलं मोडच्या सूत्रामध्ये आपण किमती घालूया. मग कसं येणार आहे? म्हणजेच काय या पद्धतीने येणार आहे बघा. 3 गुणिले 22, मीडियन 22 आहे ना आपला, वजा 2 गुणिले 20, बरोबर 20. तर या ठिकाणी मग 66 वजा 40 म्हणून काय येणार आहे उत्तर? 26 येणार आहे. मग 26 कुठं आहे हो? 26 आहे सी आन्सर आहे. म्हणून याचा जो मोड आहे तो 26 असणार आहे. या ठिकाणी एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की मोड बरोबर 3 गुणिले मीडियन वजा 2 गुणिले मीन. हे सूत्र थोडं आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. त्याप्रमाणे 26
किंवा सी हे उत्तर आहे. प्रश्न आहे पुढचा. प्रश्न सोपा आहे बघा. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब असे म्हणतात. कॉपीराइट, वाङ्मयचौर्य, प्रकाशन, स्वामित्व हक्क. युजिंग समवन एल्सेस रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड. हे उत्तर अतिशय सोपं आहे. त्याचं उत्तर आहे प्लेजॅरिझम. त्यालाच काय म्हणतो? वाङ्मयचौर्य. दुसऱ्याचे संशोधन आहे, त्याला श्रेय पण देत नाही आहे, तरी पण तुम्ही त्याचा वापर करता आहात, मग हे वाङ्मयचौर्य झालेलं आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आहे बी, प्लेजॅरिझम किंवा वाङ्मयचौर्य. युजिंग समवन एल्सेस रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड प्लेजॅरिझम. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास वाङ्मयचौर्य असे म्हणतात. बी हे उत्तर आहे. खूप खूप आभारी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया वेगळ्या प्रश्नांसोबत. धन्यवाद.